नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच लोकांना आयुष्यमान भारत या योजनेबद्दल अजून पूर्ण माहिती नाही. सगळ्यांना माहीत आहे की हे एक हेल्थ कार्ड आहे किंवा याच्याने काही करू शकतो, जे मेडिकल हॉस्पिटलमध्ये हे कामात येतं. परंतु बऱ्याच मित्रांना माहीत नाही की याचा प्रॉपर उपयोग कसा करतो आणि याला यूज करून तुम्ही हॉस्पिटलचे जे खर्च आहेत ते कसे कमी करू शकतात, याचीच संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना ही सरकारने खास करून मिडल क्लास जे लोक आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही मेडिकल इमर्जन्सीमध्ये, तकलीफमध्ये किंवा त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ही योजना गव्हर्नमेंटने सुरू केली होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने देशातील बहुतेक परिवाराची इच्छा असूनही आरोग्य विमा करू शकत नाही, कारण त्यांना तो खर्च परवडणारा नसतो. म्हणून गव्हर्नमेंटने लक्षात घेऊन देशातील आर्थिकदृष्ट्या व दुर्बल परिवारांना शासनाकडून वेळोवेळी विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातात, जेणेकरून देशातील कोणताही नागरिक त्यांच्या कमकुवत आर्थिकतेमुळे मेडिकल फॅसिलिटीपासून वंचित राहणार नाही. त्याच अनुषंगाने कमकुवत परिस्थितीत असलेल्या नागरिकालाही आरोग्य विम्याचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना 5 लाखापर्यंतचा विमा सरकारतर्फे दिला जातो. आज आम्ही तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेबद्दल जी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत ती म्हणजे आयुष्यमान भारत योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018मध्ये सुरू केली आणि याचं लक्ष आहे 40 कोटी भारतीयांना या योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी. आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. बहुतेकदा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करताना खूप डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावा लागतील, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करा. तुमच्या गावात जे CSP सेंटर असेल, आपले आधार असेल, तिथे जाऊन तुम्ही हे आयुष्यमान भारत कार्डसाठी अप्लाय करू शकतात किंवा तुमच्या ग्रामपंचायतमार्फतही तुम्ही आयुष्यमान भारत कार्डसाठी अप्लाय करू शकतात. तर या योजनेचे नाव आहे पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना. तर नरेंद्र मोदी यांनी सुरू केली ती 14/4/2018 साली. भारताचे जे नागरिक असतील ते संपूर्ण यासाठी पात्रतायक असतील. 5 लाखापर्यंतचा विमा भारत सरकार या योजनेअंतर्गत देत असतं. याची ऑफिशियल वेबसाईट ही आहे, याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तर महत्त्वाचे आयुष्यमान भारत योजनेचे उद्दिष्ट काय, तर देशातील जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे त्यांना पूर्णपणे मेडिकल फॅकल्टी मिळायला पाहिजे, तर याचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर सामान्य जनतेपर्यंत हा हॉस्पिटलचा खर्च न परवडणारा असतो, म्हणून त्यांनी प्रत्येक उपचार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय नसताना घ्यायला पाहिजे, असं या योजनेचा उद्दिष्ट आहे. तर या योजनेच्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, तर वैद्यकीय तपासणी आणि उपचार, रुग्णालयात दाखल होणे जे की ॲडमिट, औषधे आणि वैद्यकीय उपभोग वस्तू, रुग्ण देखभाल सेवा, क्लिनिक आणि प्रयोगशाळा चाचण्या, वैद्यकीय मलपट्टी सेवा, आवास लाभ, अन्न सेवा, उपचारादरम्यान उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशनचे उपचार, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसापर्यंत फॉलोअप, विद्यमान रोगावर उपचार, असे बहुतेक आजारांवर ही आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तुम्ही उपचार करू शकतात. जर महत्त्वाचे सांगायला गेलं तर आर्टरी बायपास ग्राफ्टिंग तुम्ही करू शकतात, प्रोस्टेट कॅन्सर, कॅरोटिक एन्जिओप्लास्टी, स्कूल बेस्ड सर्जरी, डबल वॉल्व रिप्लेसमेंट, पल्मनरी वॉल्व रिप्लेसमेंट, इंटेरियर स्पाइन फिक्शन आणि तसेच टिश्यू एक्सपेंडर बी तुम्ही या उपचार या योजनेअंतर्गत करू शकतात. तर आयुष्यमान भारत योजनेसाठी तुम्हाला जे महत्त्वाचे फायदे ते म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. आयुष्यमान भारत योजनेला जन आरोग्य योजनाही म्हणून ओळखले जाते. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांना उपचार घेण्यासाठी पैशांची चिंता करावी लागत नाही. तर याच्यासाठी आता कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लागेल, सिद्धपत्रिका लागेल, मोबाईल नंबर लागेल आणि तसंच पत्त्याचा पुरावा लागणार आहे. तर अर्ज कसा करू शकता तुम्ही आयुष्यमान भारत योजनेसाठी, तर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला CSC सेंटरवर जावे लागेल आणि तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या
छायाप्रत तिथे सबमिट करावा लागेल. मी तुम्हाला जे अगोदर वेबसाईटचं बोललो तिथे जाऊन तुम्ही फक्त माहिती घेऊ शकता, तिथे तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तुमच्या जवळच्या CSC सेंटरकडे जावं लागेल आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला लोकसेवा केंद्राद्वारे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड प्रदान केले जाईल. यानंतर तुमची नोंदणी यशस्वी होईल. जेव्हा तुम्ही अप्लाय करणार त्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसानंतर CSC कडून तुम्हाला ते कार्ड दिलं जाईल. तर याचे काही हेल्पलाईन नंबर आहे जो की डिस्प्लेवर दिसतोय आणि ॲड्रेसही आहे. तर अशा प्रकारे आयुष्यमान भारत ही योजना आहे, याचा तुम्ही उपयोग कशाप्रकारे करू शकतात याचं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकन नक्की क्लिक करून ठेवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.